धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मी माझ्या 3 महिन्याच्या डेथ बेबीसाठी पत्र लिहिले. स्पंदनतून जाऊन आज 3 वर्ष संपली. आठवण तशीच आहे. स्पंदन, तुझे बाबा, आई, हृदया तुला खूप मिस करते. फक्त 3 महिने सोबत राहिला. आय मिस यू. आजच्या भागामध्ये उपमाची राणी कोण होणार आहे ते पाहूया आणि कोण घेऊन जाणार आहे हा माहेरचा आहेर आणि जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. या पहिल्या खेळासाठी कोण कोण ताई सहभागी होणार आहेत त्यांनी पटापटा इथे यायचंय. या आणि सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचं नाव काय? संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खुर्ची खुर्ची. खुर्ची खुर्ची. 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 हा, आता कसं आता वाटते ना छान मस्त की नाव घेतल्यासारखं. नाव काय? डॉक्टर दीप्ती जाधव. सुंदर दिसण्यासाठी काय आहे औषध एखादं खूप आहेत. आहे? हो. मी भेटतो तुम्हाला नंतर. नक्की. मला खूप गरज आहे. आणि कुरळ्या केसांसाठी वगैरे काय असं? ते बघूया. पण माझे हे ओरिजिनल आहेत, नॅचरल. बघूया काहीतरी. बरं ताई, खूप खूप शुभेच्छा आणि मस्त असंच छान खेळायचंय. ओके, व्हेरी गुड. चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. या खेळाचे नियम आणि अटी असे आहेत की खुर्च्यांच्या मधून जायचं नाही आणि कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचत नाचत फिरायचंय. धावायचं किंवा चालायचं नाही, हे चालणार नाही. हा, ओके. आणि सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला आणि त्यासाठी अरे म्युझिक का है प्लीज. हा, नाही हे नाही बोललो मी. हा, म्युझिक का प्लीज. म्युझिक प्लीज. प्लीज. अरे बापरे. हा, ओके, म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. अरे ह्यांनी जायचं की नाही? मेरी मुंबई में जैसे जमीन पर है सितारे. मेरी मुंबई में जैसे Very जमीन good, पर क्या है बात है? सितारे. तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे. तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे. हा हा, लवकर बसून घ्या. हा, इथं 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 काही लोक किती या साईडला ये. व्हेरी गुड. ज्या ताई बाद झालेले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. बरोबर आहे. हा, फक्त हात हलतोय, म्युझिक येत नाही बाहेर. हा, मी कसं करतोय मी तू तुझं वेगळंच काहीतरी वाजतंय. हा हा, नक्की कुठलं इन्स्ट्रुमेंट वाजवतेस तू? हरकत नाही काही. ओके. हा, तर तुम्हाला जमुरे. जमुरे. जी उस्ताद. एकी उस्ताद. 10 ताई आहेत तिथं. 10 ताई इथे आहेत. 4 ताई बाद होणार आहेत. 4 ताई बाद होणार आहेत. आणि 6 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. 6 ताई जाणार आहेत पुढच्या खेळांमध्ये. पण त्यासाठी
पण त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. तुझी फक्त मान हलते हे बघ ना. म्युझिक प्लीज. हा रेडी. म्युझिक प्लीज. द्या बाबा एकदाच म्युझिक द्या लवकर. क्या बात है, व्हेरी गुड. मका सांगा नको तू मका सांगा नको मका सांगा नको तू मका सांगा नको तू गोयची चढवा मका असा बनवू नको तू गोयची चढवा मका असा बनवू नको माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो हे एवढंच करायचं आपण. ओहो. हा बरं. हे पाहिजे. व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त. हा बसून घ्या लवकर. हा 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 थांबा. हा नळावरची भांडणं लवकर लवकर. हा अरे मिल गया अभी अभी मिल गया. हा काय झालं ताई, हे काय झालेलं आहे? हा मला सांग कोणाची खुर्ची आहे? नाही तर एक पाऊल पुढे जाऊन मागे आलेत, पण काय प्रॉब्लेम नाही, ते माझ्या आईचे आहेत. आई आहे त्या? मावशी माझी. मावशी आहे. अरे बापरे. आणि मग आता आता काय करायचं? आता मैत्रीण असती ना तर बरोबर भांडली असती. माझी नाही खुर्ची नाही आहे, मी माझी. नाही भांडणार. हा पण मग खुर्चीसाठी नाही भांडणार. परत तुझ मावशी तुझं काय म्हणणं आहे? खुर्ची कोणाची आहे? खुर्ची कोणाची आहे? आता मी बसली आहे, जाऊ द्या ना, माझीच आहे ही. आता कुठं पुन्हा उठायला लावताय? हा कसं पण काय वाटतं ताई? हा खुर्ची कोणाची आहे? तुझी आहे का ह्या ताईंची आहे? नाव दिली ना तू. हा ना माझी. कोणाची खुर्ची आहे? मी बसली माझी. ही बसले म्हणून ही खुर्ची हिची. पण निर्णय असा आहे की ही जी खुर्ची आहे ही आहे ह्या ताईंची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. ही खुर्ची आहे या ताईंची. ताई तू मागे येऊन बसलीयस. हा त्याच्या आता उठती लवकर. हा ताई इथं. हा या ताई तू इथं बसू शकते. 4 ताई बाद झालेल्या आहेत. पण ताई तुम्ही बाद झाल्या असल्या तरी पण तुम्हाला असंच जाऊ देणार नाही. सन मराठीकडून तुम्हाला भेट वस्तू. आणि पुन्हा एकदा साईताईंचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. हा ताई तुझं नाव सांग बरं. हर्षदा कांबळे. हर्षदा ताई. माहेर कुठलं? मनमाड. मनमाड. हो हो. आणि सासर? उल्हासनगर. सासर उल्हासनगर. किती वर्ष झालेत लग्न? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष झाले. हो. बरं मग 1.5 वर्ष झालेली आहेस, माहेरी पण आलेली आहेस. एक छानसा उखाणा होऊन जाऊ दे पटकन. हा गौतम बुद्धाच्या फोटोला हार घालते वाकून. गौतम बुद्धाच्या फोटोला हार घालते वाकून. सागर रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. क्या बात आहे. हो हो. पण ते मला एक विचारायचंय, डोळे का पाणवलेत तुझे? कोणाची आठवण आली? कोणाची? आईची. हो. आई माऊलीची माया अनमोल माया. काय सांगशील आईला? एवढंच मी खुश आहे. हे आई तू भासे ठाई ठाई. ताई मी समजू शकतो माहेरची ओढ काय असते, त्या गोष्टी मी समजून घेऊ शकतो. आणि तुला काय निरोप द्यायचे आईला? काय नाही, पप्पांची काळजी घे. नक्कीच ताई. ती तिची पण काळजी घेते, पप्पांची पण काळजी घेते. आणि ती आज खुश असणार आहे. आज तुला टीव्हीत बघून का महाराष्ट्र तुला बघणार आहे. ओके.
खेळायचं मग हो छानसं स्माइल दे बघू. हो हो क्या बात आहे. अजून अजून छान. अरे बात क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मस्त खेळ. चला सुरू करूया. हा मस्त पैकी. बरं या खेळाचं नाव आहे एक्स्ट्रा धमाल. खेळाचं नाव काय? एक्स्ट्रा धमाल. नाही, मी कसं केलं एक्स्ट्रा धमाल. हा रेडी. हा होणार. हा एक्स्ट्रा धमाल. मी कसं बोललोय. कसं बोलशील ताई. एक्स्ट्रा धमाल. एक्स्ट्रा धमाल. एक्स्ट्रा कोण बोलणार आहे. हा एक्स्ट्रा धमाल आहे. एक्स्ट्रा धमाल. एक्स्ट्रा धमाल आहे. एक्स्ट्रा धमाल. एक्स्ट्रा धमाल आहे. एक्स्ट्रा धमाल. आहे काय टोपली. एक्स्ट्रा. हा खेळ असा आहे की तुमच्या समोर बाटली आहे. 5-5 स्ट्रॉ आहेत. मी 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी एक स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकायचा आहे. पण तो टाकताना तो स्ट्रॉ असा टाकायचा आहे, असा धरायचा, एक हात मागे असा. आणि असं टाकायचं. कसं करायचंय. ओके ओके कळले तुम्हाला नक्की. हा जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 स्ट्रॉ बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई होणार आहेत बाद. काय होणार आहेत. बाद. 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 ओके 1 2 3. स्ट्रॉ ठेवताना समोर बघायचे कॅमेरा. शाबास व्हेरी गुड. आणि ठेवून झाल्यानंतर हात वरती करायचे म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली. व्हेरी गुड. शाबास मस्तच. समोर बघायचंय स्ट्रॉ ठेवताना. व्हेरी गुड. समोर बघायचंय. हा समोर बघायचंय. स्ट्रॉ ठेवताना समोर ठेवायचंय. हात वरती करायचंय. व्हेरी गुड. हात वरती करायचंय. शाबास. हा हात वरती करायचंय. हा हा मस्तच. हा हात वरती करायचंय. हा शाबास. आणि वेळ झालेली आहे निर्णयाची की ज्या 3 ताई आहेत ज्या गेलेत आपल्या पुढच्या खेळामध्ये त्या ताई आहेत. पहिल्या क्रमांकाची ताई आहे हर्षदा ताई. एकदा जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर सुवर्ण ताई तुझं खूप खूप अभिनंदन. तू दुसऱ्या क्रमांकाची ताई. आणि तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे आरती ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. आणि 3 ताई बाद झालेल्या आहेत. पण तुम्ही नाराज होऊ नका. तुम्हाला सन मराठीकडून भेट वस्तू आहे. मंडळी शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोत. पण त्याआधी अर्थातच सुरू करूया आपला अत्यंत महत्वाचा भाग ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. मंडळी चॅटिंग आणि मेसेजिंगच्या या दुनियेमध्ये आपल्या व्यक्तीसाठी खास वेळ काढून पत्र लिहिणं हे फार दुर्मिळ झालेलं आहे. पण आजच्या भागामध्ये आपण सगळ्या ताईंना पत्र लिहिण्याची विनंती केली आणि त्यांनी ते लिहिली सुद्धा. पण त्यातून 2 पत्रांची आपण निवड केलेली आहे. त्यातलं पहिलं पत्र आहे मेघाताईंचं आणि दुसरं पत्र आहे सुवर्णताईंचं. पण सगळ्यात आधी आपण मेघाताईंच्या पत्रापासून सुरुवात करूया. आज आपल्या मैत्रीला 15 वर्ष पूर्ण झाली आहे. पण लग्नानंतर हवं तसं आपलं बोलणं होत नाही. आजपर्यंत तू नेहमी माझ्या सुखादुःखात सोबत होतीस व माझ्या चांगल्या व वाईट निर्णयासोबत खंबीरपणे उभी होतीस व अजूनही आहे. पण खंत एकाच गोष्टीची आहे. माझ्या आयुष्यातला खास सण म्हणजे लग्न. त्यावेळेस तू माझ्यासोबत नव्हतीस. माझ्या लग्नाच्या आनंदाच्या क्षणात तू मला हवी होतीस. माझ्या हातात चुडा भरण्यापासून ते हळदीच्या कार्यक्रमात ते माझ्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत तू माझ्यासोबत हवी होती. असं वाटत होतं सगळे असूनही फक्त तू नव्हतीस. या गोष्टीचा कायम मला राग आहे व कायम असणार. पण मलाही कळते की तुझ्याही काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. तू बऱ्याच गोष्टी मनात साठवून ठेवते. आज तू माझ्यापासून खूप लांब राहतेस. आपली भेट होत नाही. पण ज्या दिवशी येशील तेव्हा मी तुला खूप कडकडून मिठी मारेल व तुझे सुख दुःख आणि मी माझे सुख दुःख आपण एकमेकांना सांगून मोकळू. मी तुझी वाट बघत आहे. तुझीच मैत्रीण मेघा. तू तिला स्वतःहून फोन करून तुला या सगळ्या गोष्टी सांगितल्यास कधी? फोनवरती आपण आपल्या मनातल्या गोष्टी हव्या तसा नाही मोकळं बोलू शकत. एकच सांगू इच्छिते मी, माझ्या मनात तो कायम राग राहणार आहे. तो कधीच नष्ट होणार नाही. जे ती माझ्या लग्नाला आली नव्हती, कारण माझ्या जवळची फक्त तीच होती, बाकी कोणी नव्हतं. तू तिला विचारलंस मग तू हे कधी? हो. तेव्हा तिने काय कारण दिलं?
भरपूर कारणं होती, पण ते मला सहमत नाही मी त्या कारणांशी. ताई मला असं वाटतं की तुझं रागवणं मी मान्य करतो, पण कदाचित तिचं न येण्यामागचं कारणसुद्धा कदाचित तितकंच महत्त्वाचं असू शकतं तिच्यासाठी. तर मला असं वाटतं की मैत्रिणी आहोत आपण, त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की तुझा तिच्यावरचा जो राग आहे तो सुद्धा तू राग दूर कर. नक्कीच ह्या भावना तिच्यापर्यंत नक्कीच पोचतील. जेव्हा ती हा भाग बघेल आणि नक्कीच तुला ती फोन करेल. आता आपण ह्या ताईंशी बोले. सुवर्णाताई, कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या 3 महिन्याच्या डेथ बेबीसाठी पत्र लिहिलं. प्रिय स्पंदन, स्पंदनतून जाऊन आज 3 वर्ष संपली, 4थं चालू झालं. आठवण तशीच आहे. हृदया आणि स्पंदन हे नाव आम्ही दोघांनी खूप विचार करून ठेवलेलं होतं. हृदयाचा भाऊ म्हणजे स्पंदन, एक मुलगा एक मुलगी, पूर्ण फॅमिली आणि सगळ्या परिवारात खुशी होती. खूप लवकर साथ सोडलीस लेका तू. आजपर्यंत व्यक्त नव्हते झाले. प्रत्येक रक्षाबंधन, प्रत्येक भाऊबीज माझ्यासाठी आधी मॉर्निंग हिरडण्यापासून असते. कोणताही क्षण आठवला तरी मला रडायला येते. आई म्हणून जगणं खूप कठीण असतं. स्पंदन, तुझे बाबा, आई, पप्पा, हृदया तुला खूप मिस करते. तुला असा आजारी झालास, तुझ्यासाठी खूप प्रयत्न केले लेका. वाचशील म्हणून नको नको ते हॉस्पिटल शोधले, पण लेका तू खूप कमी दिवसासाठी सोबत होतास. फक्त 3 महिने सोबत राहिला. आय मिस यू. ताई, मी तुझं दुःख खरंच समजू शकतो आणि तुझ्या या दुःखात आम्ही सगळेच सहभागी आहोत. सर, मी प्रत्येक चांगल्या इव्हेंटला, जो माझा स्पेशल इव्हेंट असतो, तेव्हा मी ही साडी घालते, कारण मी ही माझी ओटी भरण्याची साडी आहे. थँक्यू. तुमच्यामुळे माझ्या मनातले भरपूरशा गोष्टी बाहेर पडल्या आणि मन मोकळं झालं त्याबद्दल. अशाच माझ्या काही बहिणी असतील, माता असतील, त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या माध्यमातून त्या व्यक्त होतील आणि काहीतरी त्यांच्या मनातले जे विचार असतील ते बाहेर पडून ते एक नवीन मार्गाला सुरुवात करतील. थँक्यू सर. छान वाटतं आज मनातलं व्यक्त करून खूप छान वाटतंय. आणि नक्कीच तुझ्या मनातल्या भावना स्पंदनपर्यंत नक्कीच पोचतील. जाऊया आपण शेवटच्या खेळाकडे. सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला. आणि पुन्हा एकदा तिन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटते ताई, शेवटच्या खेळात आलीस? खूप छान. खूप छान. ताई, किती महत्त्वाचा वाटतो माहेरचा आहेर? माहेरचा आहेर 5 रुपयाचा जरी असला तरी तो प्रेमाचा असतो आणि आपुलकीचा असतो. क्या बात आहे, व्हेरी गुड. पण काय आवडेल, मायक्रोवेव्ह की इंडक्शन? नशिबात जे असेल ते मिळेल. नशीब आपल्या हातात असतं, बदलायचं आपण. काय होणार मग तू? हुकुमाची राणी. हुकुमाची राणी म्हणजे मायक्रोवेव्ह घेऊन जाणार आहेस तू. हो. मग या दोघींनी काय करायचं? त्यांचं पण नशीब, त्यांना मिळालं तर मी आनंदीच असेल. नक्की? हो. चेहऱ्यावरती दिसत नाही कुठे. कसं कसं दाखव कसं. ह्या खेळाचं नाव आहे चमचेगिरी. की तुम्ही बघतायत की तुमच्याकडे प्लॅस्टिकचा भांड आहे, त्यात 10 मार्बल्स आहेत. ओके, काय करायचंय की मी 1 2 3 म्हटल्यानंतर काय करायचंय, चमचा असं तोंडात धरायचंय आणि एका वेळी एकच मार्बल उचलायचंय त्या चमच्याने आणि तुमच्या समोर जे प्लॅस्टिकचं भांड आहे त्यात नेऊन ते टाकायचंय. बरं, त्या भांड्यातच ते मार्बल पडलं पाहिजे. त्या भांड्याच्या बाहेर पडलं तर ते मार्बल आम्ही काउंट करणार नाही, ते ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि 10च्या 10 मार्बल त्या भांड्यामध्ये नेऊन टाकल्यानंतर त्या भांड्याच्या बाजूला पेन्सिल आणि शार्पनर आहे. ओके, त्या पेन्सिलला शार्पनरने टोक काढायला घ्यायची आहे. ओके, जी ताई पहिल्यांदा टोक काढायला सुरुवात करेल तिथून 2 मिनिटाची वेळ सुरू होईल. आणि टोक काढायची म्हणजे टोक काढता इतकी काढायची की ती पेन्सिल कमीत कमी उंचीची राहिली पाहिजे. कळलं? ज्या ताईची पेन्सिलची उंची अत्यंत कमी असेल, सगळ्यात छोटी असेल, ती ताई विजेती असणार आहे. ओके, कळलंय तुम्हाला? नक्की. चला तर मग सुरू करूया. 1 2
थांब ना ताई, 2च म्हणते मी. हा 1 2 आणि अरे थांब ना, केवढी घाई आहे. हा 1 2 3. व्हेरी गुड. आपापल्या भांड्यातच टाकायचंय. हा हा सावकाश सावकाश. हा भांड्यातच पडलं पाहिजे. हा व्हेरी गुड. शाबास. दोन मिनिटाची वेळ सुरू झालेली आहे. व्हेरी गुड. दहा. आणि वेळ संपलेली आहे. आणि आता निर्णयाची वेळ झालेली आहे. आणि निर्णय असा आहे की निर्णय तुम्ही बघता आहात, म्हणजे अर्थातच विजेती आहे आरती ताई. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 3ऱ्या क्रमांकाची विजेती ताई, खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे हर्षदा ताई, जिला मिळतोय माहेरचा आहेर इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे आरती ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि ताई, तू हुकुमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे सन मराठी वाहिनीकडून तुला मिळतोय माहेरचा आहेर अर्थात मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या. कसं वाटतंय? खूप छान. खूप छान वाटलं होतं हुकुमाची राणी होशील? हो, लास्टला वाटलं होतं. बरं ताई, आता तू हुकुमाची राणी झालेली आहेस, तर तुला इथे का असं हुकूम इथे आज सोडावासा वाटतोय की तो हुकूम सगळ्यांनी पाळला पाहिजे? चांगल्या अर्थाने. हुकूम असा की सगळ्यांना समानता द्यावी, सामाजिक भेदभाव सोडून सगळ्यांनी एकत्र यावं, बस एवढंच. ओके. आणि नक्कीच हा हुकूम सगळेजण आज पाळणार आहेत. ओके ताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. हा एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, जिंकण्याचा आनंद आज दोन्ही ताईंच्या चेहऱ्यावरती दिसत असला किंवा तो आनंद त्या दोन्ही ताई घरी घेऊन जाणार असल्यात, म्हणजे हुकमाची राणी आणि उपविजेती आपली ताई झाली ती. पण इथल्या आठवणींचा आनंद इथल्या प्रत्येक ताईंच्या चेहऱ्यावरती असणार आणि हाच आनंद आपण देणार आहोत आपल्या प्रत्येक भागात. तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.